विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती मराठी इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील 13व्या क्रमांकाचं पाठ आपण अभ्यासत आहोत, ज्या पाठाचं नाव आहे पाड्यावरचा चहा। आता या पाठाला ज्या लेखिकेने लिहिलेलं आहे त्या लेखिकेचं नाव आहे गोदावरी परुळेकर। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा आपण पहिला भाग अभ्यासलात। आज आपल्याला या पाठाचा जो उर्वरित भाग आहे, दुसरा भाग आज आपल्याला काय करायचा आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे। तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला पाठ नंबर 58 पासून पुढे शिकायचं आहे। आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाठ नंबर 57 आणि यावरती आपण अभ्यासला। आज आपल्याला पाठ नंबर 58 ते 59 आणि 60 या 3 पानावरचं आपल्याला काय करायचं आहे, जो पाठ आहे राहिलेला उर्वरित पाठ तो अभ्यासायचा आहे। आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। आम्ही खोपट्यात गेलो, बाहेर आलो, आम्हाला कोणीही हटकले नाही। तुम्ही कोण, येथे काय करता, काही वगैरे विचारले नाही। ग्लानी येऊन निपची पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निपची पडला होता। त्या खोपट्याची कळा, तेथे नांदणाने 18 विश्वे दारिद्र्य, त्यातच भर म्हणून तेथील भयान आकाश वातावरण, हे सारे पाहून मी थोडी घाबरलेच। हा भयान निर्मनुष्य पाडा आता आपल्याला गिळून टाकणार की काय असे वाटू लागले। मन अगदी उदास झाले, एक प्रकारची हुरहुर वाटू लागली। मला वाटले आपण कुठल्या या खाईत येऊन पडलो। पुढे काय होणार, आपल्याला माघार घ्यावी लागणार काय, आपल्याला हे झेपेल का, असा प्रश्न लेखिकेला त्या पाड्यावर पडलेला आहे। त्या खोपड्यामध्ये जेव्हा गेल्यानंतर लेखिकेले सर्व प्रश्न त्या ठिकाणी पडलेले, कारण तिथं असणार निर्मनुष्य एकही माणूस त्या ठिकाणी दिसत नाही। आणि ते पाड्यावरच्या ज्या झोपड्या होत्या, ज्या खोपड्या होत्या, त्या सर्व खोपड्या असे निर्मनुष्य होतं। तिथं एकही माणूस त्या ठिकाणी लेखिकेला दिसलेला नाही। तिथं छोटी मोठी जे छोटी छोटी मुलं होती, ते सुद्धा मुलं कोणती, जी लेकरांना सांभाळणारी मुले त्या ठिकाणी होती। आणि त्या ठिकाणी लेखिकेला जो परिसर होता तो माणसा विना होता, त्या म्हणजे निर्मनुष्य होता। तिथं माणसाची एकही माणूस त्या ठिकाणी दिसत नव्हतं। तिथं नांदणार 8वा विश्वे दारिद्र्य हे सर्व त्या परिसरामध्ये त्या पाड्यावरती लेखिकेला पाहायला मिळालं। कारण की अत्यंत गरिबीची जी वारली समाज आहे, ते वारली समाजातील माणसं अत्यंत गरिबीमध्ये त्या ठिकाणी जीवन जगत असतात। म्हणून त्यांच्यामध्ये 18 विश्व दारिद्र्य आपल्याला पाहायला मिळतो। त्यातच त्यांचं भकास वातावरण, भयान वातावरण, आणि हे सर्व पाहून लेखिकेला घाबरत सुटली। तिथं असं वाटत होतं की इथला जो निर्मनुष्य पाडा आहे, इथला भयान जो वातावरण आहे, तो जणू आपल्याला गिळून टाकणार की काय, आपण या ठिकाणी जीव सोडणार की काय, असं त्या लेखिकेला त्या वातावरणामध्ये, तिथल्या त्या परिसरामध्ये लेखिकेला सर्व जाणवलं। पुढं जर बघितलं तर आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला कोणकोणत्या मिळाल्या, तर त्यातील जे निर्मनुष्य जागा आहे, तिथं एकही माणसाची वस्ती त्या ठिकाणी दिसलेली नाही। सर्व माणसे त्या ठिकाणी सर्व कामाला गेली होती, आणि तिथे एकही माणूस त्या पाड्यावरती लेखिकेला दिसला नाही। म्हणून लेखिकेला असं वाटलं की आपण आता कोणत्या संकटात येऊन पडलो, कोणत्या खाईत येऊन पडलो, आपण इथून आपल्याला माघार घ्यावी लागणार की काय, कोणाला न भेटता आपल्याला परत जावं लागेल की काय, या भीतीनं लेखिकेच्या अंगामध्ये लाही झाली होती। त्यांना भीती वाटत होतं की आता कुठे येऊन आपण पडलो। पुढं लेखिका म्हणते, आम्ही सुमारे 3 मैल चालत गेलो होतो, काहीच काम साधले नाही, तर उन्हातानातून परत तेवढीच रपेट करावी लागणार। मला चहाची फार सवय होती, पुन्हा संजान स्टेशन गाठीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळणे शक्य नव्हते। बघा, लेखिके पुढे म्हणते की आता सुमारे 3 मैलीचं अंतर चालून आम्ही इथपर्यंत आलो होतो, आणि या ठिकाणी कोणीच माणसं आपल्याला जर भेटली नाही, तर परत 3 मैल चालून आपल्याला परत जो सांजान स्टेशन आहे, त्या संजान स्टेशन वरती आपल्याला परत पोहोचावं लागेल। आणि त्यातल्या त्यात लेखिकेला चहाची जी तलप होती, लेखिकेला जी चहाची जी सवय होती, ती चहाच्या सवयीमुळे तिथं आता
पुन्हा पुन्हा आपल्याला चहा मिळेल. म्हणून या सर्व गोष्टीची पंचायत लेखिकेच्या समोर आली. कारण की आता करावं तर काय करावं, या पाड्यावरती या झोपड्यावर एकही माणसे दिसत नाही, आपल्याला कोणी भेटत सुद्धा नाही. आपण 3 मैल या ठिकाणी चालत आलो आणि परत जायचं म्हणलं तर परत अजून 3 मैल परत जावं लागणार आहे. आणि एवढी भागदौड, एवढ्या उन्हातानामध्ये, एवढ्या उष्णतेमध्ये आपण करत आहोत, पण आपल्याला या ठिकाणी कोणीच माणसं सापडत नाही. आणि जी चहाची सवय आहे ती चहाची सवय आपल्याला आता काय करावं लागणार, जो संजान स्टेशन आहे त्या संजान स्टेशन वरच आपली चहाची जी सवय आहे तिथंच आपल्याला चहा घ्यावं लागलं असे लेखिकेला वाटलं. बघा, माझा जीव अगदी रडकुंडीला आला. ध्येयावरील निष्ठा व गरीब लोकांबद्दलची तळमळ अविचल असल्यामुळं मी स्वतःला सावरून घेऊ शकले. कोणीतरी वयस्क माणूस केव्हा तरी भेटेलच, तेव्हा पाहू काय करायचे ते, असा विचार करून कॉम्रेड दळवींनीही खजुरीच्या झाडाच्या थोड्या खजुऱ्या गोळ्या करून आणल्या होत्या. त्यात सगळं देखा मोठ्यावर येऊन बसलो. बघा, पुढे लेखिका म्हणते की आपल्याला काय करायचं होतं की हे जे हा जो परिसर बघितलं, चहा तर आता या ठिकाणी आपल्याला एकही माणूस दिसत नाही, आपल्याला चहा सुद्धा मिळत नाही. ही गोष्ट डोक्यामध्ये आली, त्यांचा जीव रणकुंडीला आला, त्याला कंटाळा आला की आता काय करावं, की इथं आपल्याला चहा सुद्धा मिळणार नाही, आपल्याला पाणी सुद्धा मिळणार नाही. आपण उन्हातानामध्ये 3 मैल चालत आलो, परत आपल्याला उन्हातानामध्ये 3 मैल चालत जायचं आहे आणि आपल्याला इथं चहा सुद्धा मिळणार नाही. म्हणून लेखिकेचा जीव वेटाकुंडीच लागलं, त्यांचा जीव रडकुंडीच आला. आणि पुढे लेखिका म्हणते की जे गरीब लोक आहेत, जे निष्ठावंत लोक आहेत, या ध्येयावरील जे त्यांचं जो स्वतःचं ध्येय होतं की ते सामाजिक कार्यकर्त्या होत्या, समाजसेविका होत्या, म्हणून त्यांना त्या वारली समाजाबद्दल अस्मिता होती आणि त्या समाजाला त्यांना मदत करायची होती. म्हणून लेखिका त्या पाड्यावर गेलेल्या होत्या. आता गरीब लोकांबद्दलची जी तळमळ होती ती तळमळ स्वतःला सावरून घेतली. त्या तळमळीमुळे लेखिका स्वतःला सावरल्या आणि त्यांनी विचार केलं, जर कोणीतरी आपल्याला वयस्कर माणूस जर भेटला तर आपण काय करू की आपल्याला चहाची सोय होती का, एखादी माणूस जर भेटली, एखादी आपल्याला या पाड्यावर एखादी माणूस जर भेटला तर आपण काय करू, चहाची सोय किंवा आपल्या जेवणाची पाण्याची सोय थोडं होईल का ते बघूया. म्हणून आपण या ठिकाणी हार न मानता अजून आपण वाट बघितली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी लेखिकेने काय केलं, जो लेखिकेसोबत जो कॉम्रेड दळवी आला होता त्या दळवीनी जे खजुरीचं झाड आहे त्या खजुराच्या झाडावरून खजुऱ्या आणल्या आणि ते सगळं त्यांनी आपलं जी भूक आहे ती भूक शमवण्याचं काम त्यांनी त्या लेखिकेनी आणि त्या दळवीनी त्या ठिकाणी सुरू केलं. बघा, पुढं हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली. बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातावर काठ्यावर हानवटा ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टाकामागा बघू लागली. बघा, पुढं लेखिका म्हणते की जसा जसा वेळ चालत जशी संध्याकाळ होत आली तसं तसं जे गुरामध्ये जे गुरं चारवायला किंवा जे ढोरं चारवायला, जे बकऱ्या चारवायला लोक गेले होते ते मुलं, त्या मुलांना आम्ही आलेला आहोत ती काय केली, ती बातमी समजली. आणि बरीच मुलं, कारण की सगळ्यात अगोदर घरामध्ये जे लोक जमा होतात ते कोणते, हे बकऱ्या चारायला येणारे किंवा ढोरं चारायला येणारे हे मुलं अगोदर घरामध्ये परत यायचे. म्हणून त्या मुलांना अगोदर ती बातमी समजली की आपल्याला भेटायला सामाजिक कार्यकर्ता कोण आलेले आहेत, तर गोदावरी परुळेकर ताई आलेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना भेटायचंय. आता हे मुलं आल्यानंतर त्या लेखिकेला ते आत्मीयतेने त्या ठिकाणी टुकू बघू लागले. आणि त्याची बघण्याची कोणती पद्धत होती, कोणी हातातल्या काठ्यावर हनुवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकामागा बघू लागल्या. बघा, जी काठी होती ती काठी अशी हनुवटीवर ठेवली आणि ते लेखिकेकडे टकामागा बघायला लागल्या. आणि काही मुलं काय केलं, जी काठी राहते ती काठी अशी धरायची, अशी धरून उभा त्या लेखिकेला बघू लागले. आणि काही मुलं तशीच जसं उभा राहता येईल तसंच लेखिकेकडे टकाटका बघू लागले. घरातील मोठी माणसे कुठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणसे एकूण एका जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. त्या मुलांपैकी 1-2 समंजस वाटली. त्यांना सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवले आहे
त्यांना तुम्ही घेऊनच परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व ती मार्गाला लागली. ती आमचा निरोप पोहोचवणार की काय आम्हाला काही समजले नाही. बघा, आता जे मुलं त्या ठिकाणी आले होते त्या मुलांपैकी काही मुलं लेखिकेला समजदार वाटले. काही मुलांना वाटलं की लेखिकेला वाटलं की या मुलांमधील काही मुलं आपल्याला समजू शकतात, आपली भाषा त्यांना सांगू शकतो, आपलं जे व्यक्त व्हायचंय, आपल्याला जे सांगायचं आहे आपण त्या मुलांना सांगू शकतो. म्हणून लेखिकेने त्या मुलांना काय सांगितलं की तुमच्या गावातील जी माणसे आहेत त्या गावातील माणसांना काय करा, तुम्ही बोलून आणा. लेखिकेला सांगितलं की हे माणसं जी आहेत, ही जी गावातली माणसं आहेत, ही माणसे जे गावातील जो शेत मालक आहे, जो जमीन मालक आहे, कारण त्या पाड्यावर त्या लोकांना जमीन तर नसायची आणि ज्या आजूबाजूला जी जमीन असायची त्या जमिनीच्या मालकाकडे ही लोक कशाला गेली होती, कामाला गेली होती. त्याला काय म्हणतात, त्या लोकांना जमीन मालक म्हणतात. त्या जमीन मालकाकडे लोक कामाला गेली होती. असे त्या लेखिका जेव्हा त्या मुलांना विचारले की इथील लोक कुठे गेलेले आहेत, त्या मुलांना जेव्हा लेखिका विचारली की बाबा इथले लोक कुठे गेले, तिथं कोणी दिसत नाही, आम्ही किती वेळचे येऊन या ठिकाणी थांबलेलो आहोत पण इथं आम्हाला कोणी दिसत नाही, इथले लोक कुठे गेलेले आहेत असं विचारल्यानंतर लेखिकेला त्या मुलांनी काय उत्तर दिलं, मुलांनी सांगितलं की येथील सर्व माणसे जो जमीन मालक आहे त्या जमीन मालकाच्या शेतामध्ये काम करायला गेलेला आहे. त्यावर लेखिकेने सांगितलं की जा आणि त्या सर्व माणसांना सांगा की टिटवाळ्यातील जे सभेतले जे टिटवाळ्यामध्ये जी सभा आहे त्या टिटवाळ्याच्या सभेतील जे लोक आहेत ते लोक तुम्हाला भेटायला आलेले आहेत. म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये आहात ते काम सोडून या, परत आम्हाला भेटायला या. आणि त्या मुलांना हे पण त्यांना सांगितलं की तुम्ही त्या माणसाला घेऊनच परत या, असं रिकामे येऊ नका असं लेखिका त्या मुलांना सांगितलं. आता टिटवाळा हा आपल्याला माहिती की टिटवाळा हा भाग कुठला आहे. टिटवाळा हा आपलं डहाणू, त्यानंतर कल्याणनंतर जे टिटवाळा एक रेल्वे स्टेशन आहे, जंक्शन आहे, हे आपल्याला मुंबईच्या परिसरामध्ये हे सगळे गाव आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, मोठ्या माणसाला जाऊन सांगा की टिटवाळ्यातील सभेतील लोक आलेत आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे, तुम्ही घेऊनच परत या. त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबुज केली व मार्गाला लागले. आमचा निरोप पोहोचवणार की काय हे आम्हाला काही समजत नव्हते. बघा, लेखिका त्या मुलांना सांगितलं की बाबांनो, इथून तुम्ही काय करा, तुमचे जे माणसं ज्या जमीन मालकाकडे काम करत आहेत त्या जमीन मालकाला जाऊन सांगा किंवा तुमच्या माणसांना सांगा की टिटवाळ्याच्या सभेतील लोक तुम्हाला भेटायला आलेले आहेत, त्या लोकांना तुम्हाला भेटायचंय. म्हणून तुम्ही काय करा, जसे आहात, ज्या कामावर आहात ते काम सोडून आम्हाला भेटायला या. म्हणून त्या मुलांना सांगितलं. मग मुलांनी आपापसामध्ये काहीतरी त्यांच्या भाषेमध्ये कुजबुज केली आणि कुजबुज केल्यानंतर ते आपल्या मार्गाला लागले. म्हणजे ते त्या पाड्यावरील लोकांना ते बोलवायला गेले आणि लेखिकेला असं वाटलं की आता हे मुलं खरेच त्यांना बोलून आणतील का, हा अंदाज लेखिकेने त्या ठिकाणी लावलेला आहे. नंतर बघा, त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगली व आम्ही त्यांच्या नजर कैदेतून सुटलो. बघा, त्यातील जे मुलं होते ते नंतर काही मुलं इकडे तिकडे गेले. म्हणजे काही लोक त्या बकऱ्याच्या मागे गेले, काही ढोराच्या मागे गेले आणि काही मुलं त्या पाड्यावरच्या माणसाला बोलवायला तिथून निघून गेले. बराच वेळ गेला तरी कोणी यायचे चिन्ह दिसेना. त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला एक एक तासासारखा भासू लागला. ती मुले जी गेली ती कुठे गेली, कोणाला बोलावून आणणार का की तशीच कुठेतरी निघून जाणार, काही समजेना. मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असं करत आम्ही तिथेच घुटमत राहिलो. चहाची तलब जाणू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातील कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून कॉम्रेड दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. बघा, पुढे लेखिका म्हणते की आता त्या मुलांना तर आम्ही निरोप दिला. त्या मुलांना सांगितलं की बाबांनो, तुमच्या तिथल्या माणसांना बोलून आणा. मग ती मुलं गेली सुद्धा. मग लेखिका की आता वाट बघितलं की आता मुले गेली, लोक माणसाला बोलवायला गेली, आता माणसं येतील या उद्देशाने लेखिका त्या ठिकाणी वाट बघत बसल्या. अर्धा तास बघितलं, एक तास बघितलं, 1.5 तास बघितलं, पण तिथं माणूस काय येतच नाही. मग लेखिकेला असं वाटलं की त्या मुलांना, ज्या मुलांना मी निरोप दिलेला आहे ते मुलं खरंच त्या ठिकाणी गेलेली असेल का, खरंच ते लोकांना बोलून आणतील का, की ती मुलं कुठं दुसरीकडेच पळून गेली, की ती मुलं दुसऱ्या रानामध्येच गेली, अशी भीती लेखिकेला वारंवार जाणू लागली. आणि पुढं
लेखिका त्यांची वाट बघत बघत बसली. लेखिकेला उशीर होत होतो, कारण की एक तर भूक लागली होती, उलट चहाची सवय असल्यामुळं, चहाची तल्लख असल्यामुळं लेखिकेला चहा प्यावासा वाटत होता. पण त्या ठिकाणी चहा प्यायचं कुठं हेच लेखिकेला काही कळत नव्हतं. लेखिका वारंवार उठायच्या, बसायच्या, परत उठायच्या, परत बसायच्या, परत इकडे तिकडे उड्या मारायच्या, इकडे तिकडे फिरायच्या, मध्येच उठायचं, परत बसायचं, परत उठायचं, असे वेगवेगळे कार्य ती काय करायची, लेखिका करायची. लेखिकाला आता एकच गोष्ट जाणू लागली की आता आपल्याला वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, आता आपल्याला वाटच पाहावी लागेल. लेखिकेला हे सगळं समोर दिसत होतं आणि त्यांना ब्रह्मांड आठवलं. इतकी 36 कोटी देवांचं दर्शन त्या ठिकाणी झालं. 33 कोटी देवांचं दर्शन त्या ठिकाणी झालं की तिथं आता कोणी त्यांना दिसत नाही. आता त्यांच्या मनातील कालवा दडपून आता काय करावं, काय करावं आणि काय करू नये ह्या गोष्टीचं काही कळत नव्हतं. शेवटी कॉम्रेड दळवी आणि लेखिका ही त्यांना एकच पर्याय दिसलं की तो एक पर्याय म्हणजे फक्त वारल्याची वाट बघत बसायचं, दुसरं काही करायचं नाही. ते वाट बघत तिथं बसले. कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो, तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारले येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुकादम त्यांना कामावरून घरी जाऊ देना. बघा, आता लेखिका वाट बघितलं पण तेथील वारली माणसं त्या ठिकाणी एकही माणसं दिसले नाही. मग शेवटी आता लेखिकेने विचार केलं, आता आपल्याला वारली काय भेटणार नाही, आपण काय करूया, आता आपण परत निघूया, आल्या मार्गे परत निघूया. परत 3 मैल चालत जायचं, 3 मैल उन्हामध्ये जायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या. हे संतापाची गोष्ट होती, त्यात भूक लागली होती, चहा पण मिळत नव्हता, या गोष्टी डोळ्यासमोर फिरत होत्या. पण आता 3 मैल चालत जावा आता लागणारच आहे. म्हणून लेखिकाने विचार केलं की आता काय करू, आपण परत निघू असा विचार केला. तेवढ्यात ज्या मुलांना लेखिकेने पाठवलं होतं बोलवण्यासाठी, ते मुलं लेखिकेला त्या पाड्याकडे येताना दिसले आणि त्या पाड्यावरती त्या मुलांसोबत 2-3 वारली माणसे त्या ठिकाणी लेखिकेला त्या पाड्याकडं येताना दिसली. तेव्हा कुठं लेखिकेचा जीव आला की आता पारली येत आहे, म्हणजे आपल्याला आता पारल्यांचा दर्शन होईल, आपण पारल्यांना भेटू, आता आपली समस्या त्यांच्यासोबत मांडू, त्यांची समस्या आपण ऐकून घेऊ. या सर्व गोष्टी त्यांच्या मनामध्ये आल्या आणि त्यांचं कुठं जीव आला. आणि आल्यानंतर त्या लोकांनी आल्यानंतर लेखिकेला असं कळालं की त्यांना लवकर न येण्याचं कारण की तेथील जो मुकादम होता, तो मुकादम घराकडे लवकर जाऊ देत नव्हता. आता मुकादम हा कोणता असतो, मुकादम जो कामगारावरती लक्ष ठेवतो, आता त्याच्या निरीक्षणाखाली काम चालत असतं, तो मुकादम असतो, त्याला मुकादम म्हणत असतात. मग हा मुकादम वारली समाजातील जे माणसं होते त्या वारल्यांना घरी येण्यासाठी लवकर परवानगी देत नव्हता, म्हणून कदाचित या वारल्यांना उशीर झाला असावा, असं लेखिका त्या ठिकाणी म्हणते. टिटवाळा परिषदेचे लोक आले आहेत हे कळाल्यामुळे मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती, ते अगदी निर्विकार दिसत होते. आमच्या जवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने, म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून ते नाकापर्यंत उभा करून नमस्कार केला. बघा, जेव्हा त्या मुकादमाला कळालं की बाबा टिटवाळाच्या सभेतील लोक आले, तेव्हा त्या मुकादमासोबत तंटा झाला, म्हणजे तिथं वाद झाला. आणि हे वारले लोक त्या मुकादमासोबत वाद करून त्या टिटवाळ्यातील लोकांना, म्हणजे लेखिकेला आणि कॉम्रेड दळवी यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आता पुढं जेव्हा लेखिकाला त्या लोकांनी भेट दिली, तेव्हा भेटण्याचं त्यांचं बघा परिस्थिती कशी असते आणि त्यांचा नमस्कार घालण्याची पद्धत कोणची, ते उजव्या हाताच्या हातावरती, म्हणजे जो डावा हात आहे तो डावा हात बघतात. त्यांच्याजवळ कशी पद्धत आहे की डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचं कोपरं, म्हणजे डाव्या हाताचा जो तळवा आहे या डाव्या हाताच्या तळवावरती उजव्या हाताचं कोपरं आणि नाकासमोर असं लावायचं आणि असं ते नमस्कार करायचे. अशी त्यांची वेगळी पद्धत या वारल्याची पद्धत होती आणि तसे त्यांनी नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत, म्हणजे कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्यासाठी काही बोलले नाही, आम्ही तिथेच उभे होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. बघा, आता ते वारले आल्यानंतर आमच्या बसण्याची जी सोय आहे ती त्या ठिकाणी जी शाळा आहे, आता शाळा म्हणजे काय, त्या ठिकाणी जी
कुडाच्या भिंतीने जी तयार केलेली शाळा आहे, मोठीशी झोपडी, आणि त्या लांब झोपडीमध्ये जी चौकोनी आकाराची लांबट झोपडी होती त्या झोपडीमध्ये आमच्या बसण्याची व्यवस्था केली. आणि एक वारल्याने काय केलं, ती झोपडी झाडली आणि दुसऱ्या वारल्याने आमच्यासाठी जी हातरी आहे, हातरी म्हणजे जी बसण्याचं चादर म्हणता येणार नाही, आपल्याला ती गोधडी म्हणता येईल. मग कारण की त्यांच्याकडे चादर असणारच नाही. आदिवासी समाजामध्ये चादर इतक्या चांगल्या समाजामध्ये चादर असू शकतात, पण आदिवासी समाजामध्ये चादर त्यांना शक्यता कमी आहे, म्हणून त्यांच्याकडे कदाचित गुदरी असेल. हे पांघरण्याचं जो वस्त्र आहे, तो पांघरण्याचं अंथरुण्याचं जो वस्त्र आहे, तो अंथरुण्याचं वस्त्र त्यांनी गुदरी अशा प्रकारे त्यांनी हातरी त्याला पांघरलं आणि त्याच्यावर त्यांना बसवण्यास त्यांनी विनंती केली. बघा, मी अगदी थकले होते, कुडाला टेकून हातरीवर बसले. इतक्यात वारल्याने एक बाज आणली. मी झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितलं. आता लेखिका म्हणते की त्यांनी जी हातरी टाकली होती ती हातरी मी काय केलं, तिची कुडाच्या भिंती होते, त्या कुडाच्या भिंतीला मी जाऊन टेकले, कारण की खूप थकलेले होते. मी 3 मैल चालून आले होते आणि इतका मोठा प्रवास केल्यामुळं, इकडे 3 मैल चालून आल्यामुळं मला थकवा जाणवत होता. आणि त्या ठिकाणी त्या लेखिका काय करतात, त्या कुडाच्या भिंतीला टेकून बसतात आणि तेवढ्यात एक वारली काय घेऊन येतो, बाज घेऊन येतो. आणि बाज घेऊन आल्यानंतर त्या वारल्यांना ती काय करते, जी लेखिका आहे ती लेखिका त्या वारल्यांना सांगते की बाबा रे, ही जी बाज आहे ती एका झाडाच्या सावलीमध्ये येतात, असं ती काय करते त्यांना सांगते. पुढे सांगितलं, गावातील निदान प्रमुख मंडळींनी बोलावण्याने सांगितले, पण हे वारले लवकर जमवणे शक्य नव्हते. सारे वारले जागोजागी भेटीस धरले होते. त्यात त्यांना वर्दी पोहोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता. जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहित होते. आमच्याशी काय बोलावे त्यांना सूचना. बघा, आता या वारल्यांना जमा करणं हे सोपं काम होतं, कारण की प्रत्येक वारली वेगवेगळ्या कामामध्ये हे काय होतं, व्यस्त होता. आणि त्या ठिकाणी गावातील जे प्रमुख व्यक्ती आहेत, त्या पाड्यावरील जे प्रमुख व्यक्ती आहेत, ते प्रमुख व्यक्तींना बोलावायला त्या ठिकाणी सांगितलं. पण वारली हे लवकर जमत नव्हते. सारे वारले जागोजागी कामाला लागले होते, कारण की हे वारले एका जागी कामाला नसायचे. हे वारले जागोजागी काय करायचे, ते कामाला त्या ठिकाणी लागायचे. आणि पुढे जर बघितलं तर पुढे 10-15 वारले त्या ठिकाणी जमले. आणि 10-15 वारले जमून काम होणार नव्हते. अजून सगळे मंडळी येऊन आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी काम होणार होतं. म्हणून पूर्ण वारले जमेपर्यंत लेखिका या लोकांना वारल्याला सूचना दिल्या की सर्व वारलेना काय करा, तुम्ही सर्व माणसांना लवकर जमा करा आणि त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत. त्या सूचना त्या कशा द्यायच्या, या सर्व सूचना सर्व वारलेना द्यायचे. म्हणून त्या पाड्यावरच्या प्रत्येक वारल्यांना त्यांनी जमा होण्यास सांगितलं. बघा, सारे जण जमेपर्यंत वेळ कसा घालवावा हा आमच्या पुढे प्रश्न होता. कॉम्रेड दळवी व मी आपसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा, म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का, सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवणार का? जेवण करणे हा चहापेक्षा त्यांना सोपं होतं. त्यांच्या बरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितलं. बघा, आता हे सारे जण हे सर्व वारले लवकर जमणार नाही हे लेखिकेला ठाऊक होतं, कारण की जागोजागी या वारल्यांचं काम चालू होतं. म्हणून हे सर्व वारले त्या ठिकाणी जमण्यासाठी थोडासा कालावधी लागणार होता, थोडासा वेळ लागणार होता. म्हणून लेखिकेने काय सांगितलं की त्यांनी विचार केला की आता सर्व वारले जमेपर्यंत आपण काय करायचं. मग ते दोघांमध्ये आपापसामध्ये त्यांनी विचार करण्यास सुरुवात केली. कॉम्रेड दळवी आणि लेखिका या दोघांनी एकमेकांमध्ये आता वेळ कसा काढावा आणि एवढा वेळ कसं काढायचा यासाठी त्यांनी थोडंसं चहा मिळेल का यासाठी प्रयत्न करून बघूया असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि लेखिकेने त्या ठिकाणी एका मुलाला म्हणजे एका वारलीने त्यांना सांगितलं, दादू थोडा चहा मिळेल का रे, चहाची सोय होईल का, असं लेखिका त्या ठिकाणी एका वारल्याला सांगितलं. त्यावर एक जण काय म्हणतो बघा, बाई चहा नका, जेवणच जा. बाई जेवणार का, म्हणजे तो जो वारली आहे त्या वारल्यापैकी एक जण काय म्हणाला की बाई चहा तर मिळेल, पण तुम्ही जेवून पण जा. जेवणार का, त्यासोबत
जेवण करणे हा चहा करण्यापेक्षा सोपं, त्यांच्यामध्ये त्या वारली समाजाच्या मध्ये जेवण करणं हा चहा करण्यापेक्षा सोपं, कारण त्यांच्या जीवनामधून त्यांचा जो जेवण होतं त्या जेवणामधूनच आपल्याला काही त्यांच्या अन्नापैकी आपल्याला काही अन्न खावं लागत होतं, म्हणून जेवण हा त्या लोकांना सोपं होतं. पण चहा, त्या लोकांना चहाची सवय नसते. वारली लोकांना चहा पिणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ते चहाची त्यांना सवय नसते, कारण की त्यांच्यामध्ये दूध, त्यानंतर साखर, त्यानंतर पत्ती या सर्व गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध नसतात. म्हणून चहापेक्षा जेवण करणं हे त्यांना सोपं जातं. म्हणून त्यापैकी एक जण म्हणाला की बाई तुम्ही जेवणार का. बघा पुढं काय म्हणतात की बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार. एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चहा काय मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्याने जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती, गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचं थेंब मिळणं ते आपसामध्ये बोलू लागले. बघा तिथे चहा मिळणं कठीण होतं, कारण त्यांच्याकडे साखर उपलब्ध नव्हती. कारण की ते चहाच पित नव्हते, म्हणून त्यांच्याकडे साखर असणं ही दूरची गोष्ट. त्यांच्याकडे साखरच नव्हती. त्यामध्ये त्या गावामध्ये गाय नव्हती, म्हैस नव्हती, म्हणून त्यांच्याकडे दूध सुद्धा नव्हतं. आणि त्या चहामध्ये टाकण्यासाठी त्यांच्याकडे पत्ती सुद्धा नव्हती, चहाची पावडर सुद्धा नव्हती, गावात गाय नव्हती. आता दुधाचं थेंब मिळणं कठीण होतं, म्हणून ते आपापसाने बोलू लागले. त्यांनी आपापसाने बोलून त्यांनी जेवणाची तर काय, त्यांनी चहाची पण त्यांनी सोय करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि आपापसामध्ये त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आता चहा तर करायचे, साखर कुठून आणायचा, चहा पावडर कुठून आणायचा, त्यापैकी त्या अजून दूध कुठून आणायचं. या सर्व गोष्टी ते लेखिका हे आपापल्यामध्ये चालत आहेत. हे लेखिका त्यांच्या डोळ्यासमोर ते बघताय, कारण त्या लेखिकेला चहा प्यायची होती. आणि त्या लेखिकेने काय सांगितलं होतं की बाबांनो मला चहा मिळेल का, दादू मला चहा मिळेल का, त्या असा प्रश्न लेखिकेने त्या दादूसला केला होता. म्हणून ते वारली समाजातील जे लोक होते ते वारली लोक चहाची आणि जेवणाची सोय कशी करता येईल यासाठी ते आपापसामध्ये धडपड करत होते. हे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुढे बघितलं तर बघा पहिला वारली काय म्हणतो, चहा कसा करायचा काय र. त्यावर दुसरा वारली म्हणतो चहा वय सोय तर होईल, पण साखर कुठे गवसल. बघा एकमेकांमध्ये संवाद करतात की पहिला वारली म्हणतो की चहा कसा करायचा काय र, चहा कसा करायचा तुला ठाऊक आहे का. त्यावर दुसरा वारली म्हणतो चहा होय नाही, चहा कसं तर करता येईल, पण चहा करायला साखर कुठे. बघा तिसरा वारली काय म्हणतो आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खांड होवी. म्हणजे तिसरा वारली म्हणतो की आपल्याकडे तर साखर नाही, पण आपल्याला साखर हे पाटलाकडे मिळू शकतं, असं तिसरा वारली म्हणतो. त्यावर दुसरा वारली काय म्हणतो पाटलाकडे गोड म्हणजे काय गोड, पाटलाकडे गोड मिळेल, पाटलाकडे गोड नाही व्हावा तर एका शिवराईचा आणू. बघा आता दुसरा वारली काय म्हणतो पाटलाकडे आपल्याला गुळ मिळू शकतं. जर आपल्याकडे गुळ जर नाही मिळालं तर आपण शिवराईचं काय करूया, गुळ आणूया. शिवराई म्हणजे काय, जे ब्रिटिश काळामध्ये जे नाणं आहे, शिवराई म्हणजे ब्रिटिश काळातील नाणं हा 1920 पर्यंत चालायचा. आता ब्रिटिश काळातील नाणं, ते नाणं घ्यायचं आणि दुकानावर जायचं आणि दुकानावरून साखर किंवा गुळ आणायचं, असं तो दुसरा वारली त्या ठिकाणी सांगतात. त्यावर पहिला वारली काय म्हणतो बाई तुला गोडाचा चहा चालेल का. म्हणजे पहिला वारली काय म्हणतो बाई तुला गोडाचा म्हणजे तुला गुळाचा चहा चालेल का. बघा असा संवाद ते एकमेकांमध्ये करतात. आता एकाने एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितलं, चहाची पावडर कोणाकडे मिळेल की काय याबद्दल थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला भुक्की आणण्यासाठी दुकानात पाठवले. मी विचारले दुकान कितीस लांब, ते म्हणाले जवळच आहे. दोन टांगात परत येईल. मागवून आमच्या लक्षात आले की सुमारे 3 मैलाच्या परिसरात दुकान नव्हते. मी विचार केला याचा अंदाज, टांगाचा अंदाज किमान 3 मैलाचा तर आहे. चहा साखरेची विवंचना संपल्यानंतर दुधाची आठवण आली. त्यांना दुधाची आठवण होणे हे आश्चर्य होते. ते चहा घेतला तर बिगर दुधाचा घेत दूध पिणे हे त्यांना माहित नव्हते. काही ना तर दुधाचा चहा आवडत नसे, उलटी येईल.
चहा करून प्यायचा हे त्यांच्या कधी स्वप्नात सुद्धा आलं नसेल. त्यांची परिस्थितीच अशी होती की चहा आपल्यासाठी नाही, तर ही त्यांची दृढ भावना होती, आम्हाला बिगर दुधाचा चहा चालेल असे मी त्यांना सांगितले. गावातल्या बकऱ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. बकरी गवसायचे या शब्दात एखादी बकरी शोधून पकडून दूध काढायचे आणायचे, दूध काढून आणायचं हा सारा अर्थ त्यामध्ये समावला होता. बकरी गवस एवढ्या शब्दात त्या पोराला सारे समजले व त्या कामासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर ते जेवणाच्या खटपटी लागले. जेवण म्हणजे त्यांना ती खटपटच होती. बघा आता हे संवाद झाल्यानंतर पुढं एका वारलीच्या समाजातील एका पोराने तिथं एकाने काय केलं, त्या पोरांना बोलवलं आणि त्यांना गुळ आणायला पाटलाकडे पाठवलं आणि एकाला चहा आणायला पाठवलं. बघा चहा मिळेल, चहाचा पावडर आणि गुळ आणण्यासाठी त्या मुलांना पाठवलं आणि त्याने काय केलं, एका मुलाला दुसऱ्या मुलाला काय केलं, दुकानावरती भुकी आणण्यासाठी पाठवले. भुकी म्हणजे चहाची पावडर आणण्यासाठी त्यांनी पाठवलं आणि त्यावर सांगितलं, लेखिका त्यावर विचारते की दुकान किती लांब आहे. मी विचारले दुकान कितीच लांब आहे. त्यावर लेखिका म्हणते की अरे तुम्ही दूध हे चहासाठी भुकी आणायला पाठवताय, साखर आणायला पाठवताय, पण दुकान आहे किती लांब. त्यावर ते वारली म्हणतात की मुलं 2 टाकात परत येतील, जवळच आहे पण मुलं लवकरच परत येतील असं म्हणतात. आता लेखिकेला माहित होतं की हे दुकान कमीत कमी 3 मैल अंतराच्या वर आहे, म्हणजे कमीत कमी 4 किलोमीटर अंतरावर आहे. आता या मुलांना परत येईपर्यंत आपल्याला चहा मिळणार नाही हे लेखिकेला माहित झालं, कारण की 3 मैल जाणं 3 मैल येणं हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी दिसल्या. आता लेखिकेला त्या मुलांच्या येण्यापर्यंत वाट बघत होता. त्यामध्ये एक कमी होती ती दुधाची. त्यावर आता लेखिका म्हणतात की आता दुधाची सोय कशी. मग त्यावर म्हणतात की बघा दुधाची आम्हाला काही गरज नाही, आम्ही बिगर दुधाचा चहा पिऊ असं लेखिका त्या ठिकाणी म्हणतात. पण त्या लोकांना दुधाचा चहा कसं पित असतात हे माहित नव्हतं, पण लेखिकेला दुधाची चहा पाजवायची म्हणून त्याने काय केलं, एका मुलाला सांगितलं की तू बकरीकडे जा, बकरीला पकड आणि तिथून काय कर त्या बकरीचं दूध काढून आण. असं एका मुलाला त्याने काय केलं, गावातल्या ज्या बकऱ्या चरण्यासाठी गेल्या होत्या त्या बकऱ्याकडे एका मुलाला पाठवलं आणि त्यांना दूध आणायला एका मुलाला तिथून पाठवून दिलं. आता बकरी शोधून पकडून दूध काढून आणायचं हे सारा अर्थ त्या बकरी गवस मध्ये होतं. आता त्या वारलीमध्ये सांगितलं की बकरी गवस म्हणलं की त्या बकरीला शोधायचं, पकडायचं, त्याचं दूध काढायचं, हे सर्व काम त्या एका शब्दामध्ये झालं असं लेखिका त्या ठिकाणी म्हणते. आता जेव्हा चहाचं नियोजन झाल्यानंतर ते लोक कशाच्या कामाला लागले, जेवणाच्या खटपटी लागले. सारी जमाजमा होऊन चहा तयार होण्यास बराच वेळ लागणार आहे हे ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर येऊन पडले. कॉम्रेड दळवी झाडाखाली हातरी पसरून निजले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुंकीमुळे आम्हाला ताबडतोब झोप लागली. लेखिका म्हणतात की आता लेखिकेला हे स्पष्ट माहित होतं की आता चहा यायला म्हणजे चहाचं साहित्य यायला किमान आपल्याला 1 तास लागणार आहे. तोपर्यंत आपण काय करूया, या मस्त झाडाखाली एक झोप घेऊया. म्हणून तिथून जे त्या शाळेच्या बाजूला जो झाड होतं त्या झाडाखाली त्यांनी बाज टाकली होती. त्या बाजेवरती आरामशीर लेखिका त्या ठिकाणी त्या थंडगार वाऱ्यामध्ये त्या ठिकाणी झोप काढली आणि त्यासोबतच जी हातरी टाकली होती त्या हातरीवरती जो कॉम्रेड दळवी होता तो दळवी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी आराम केला. एका पळसाच्या पानावर गुड, एकावर चहाच्या भुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेले 1 मडके आणि एक स्वच्छ घातलेला टोप, 3 दगड ठेवून पेटवलेला चूल अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वारल्यानी आम्हाला उठवले. त्यांना वाटले त्यांनी केलेला चहा आम्हाला आवडणार नाही किंवा चालणार नाही. त्याने केलेलाच चहा आम्ही घेऊ असे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले व एक प्रमुख वारले चहा करण्यासाठी चुलीपुढे सरसावला. काही वारले त्यांच्या भोवती बसले. त्यांनी गळवट पातेले भरून पाणी चुलीवर ठेवले. त्यात होता तेवढा गुड व चहाची भुकी टाकली आणि दुधाची वाट पाहत ते बसले. सुमारे अर्ध्या तासाने एका पोराने पळसाच्या पानाच्या द्रोणात बकरीचे दूध आणले. तेही त्या पातेल्यात ओतून ते सारे गरगट पाण्याला थोडा चहाचा रंग येईपर्यंत खळाखळा उकळले. सगळ्यांच्या अगोदर पाहुण्याने चहा घ्यावा म्हणून प्रथम 2 लहान चहा ओतला. वारल्यांना आम्ही आमच्या बरोबर चहा घेण्यास सांगितले. तेव्हा प्रत्येक
प्रत्येकाने एक एक पळसाचे पान घेऊन द्रोणासारखे वळवून हातात धरले. चहा करणाऱ्याने प्रत्येकाच्या द्रोणात घोट घोट चहा ओतला. अशा प्रकारे आम्ही 10-15 माणसाने चहा पार्टीच्या सर्वांच्या एकत्र मोठ्या आनंदाने येण्याने मोठ्या आनंदाने पार पडले. बघा, जेव्हा चहाचं साहित्य जेव्हा आलं, चहाचं साहित्य आल्यानंतर त्यांनी स्वच्छ भांड त्या ठिकाणी आणलं, साखर आणलं, दूध आणलं आणि बकरीचं दूध त्या जो द्रोण होता त्या द्रोणाचा ह्याच्यामध्ये कशामध्ये पळसाच्या पानाचं द्रोण होतं त्या द्रोणामध्ये बकरीचं दूध आणलं आणि आणल्यानंतर लेखिकाला सांगितलं की आता तुम्ही काय करा, चहा करा. कारण त्या वारल्यांना असं वाटलं होतं की आम्ही जर चहा केला तर कदाचित लेखिका पिणार नाही, आमच्या हाताचा चहा लेखिका कदाचित पिऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी त्या वारल्याने सांगितलं की आम्ही सगळं साहित्य तुम्हाला आणून दिले, आता तुम्ही चहा करा आणि पिया. त्यावर लेखिका म्हणते की नाही, हा चहा तुम्हीच करा, तुमच्या हाताने बनवलेला चहा मी पिऊ. त्यावर त्या वारल्याला कुठेतरी समाधान वाटलं. तेव्हा त्यापैकी एक प्रमुख, त्या वारल्यापैकी एक प्रमुखानं काय केलं, चहा करण्यासाठी सुरुवात केलं. आणि जी चहाची प्रक्रिया आहे, अगोदर दूध टाका, नंतर साखर टाका, नंतर पत्ती टाका म्हणजे ती भुक्की टाका, हे सर्व टाकल्यानंतर त्यांनी काय केलं, एका पातेल्यामध्ये काढल्यानंतर जे लहान लहान पितळाचे जे चहा पिण्याचे साहित्य आहे ते चहा पिण्याच्या साहित्यामध्ये त्यांनी काय केलं, चहा ओतला आणि त्यांनी पिण्यास सांगितलं. त्यावर लेखिकाने काय म्हणलं की मी एकटीच नाही तर आपण सर्वजण चहा पिऊ. म्हणून नंतर काय केलं, त्यांनी पळसाच्या पानाचे द्रोण केले आणि सर्व लोकांनी त्या द्रोण मध्ये जो प्रमुख होता, ज्या वारल्यांनी ज्या प्रमुखाने चहा केलं होतं त्या प्रमुखाने काय केलं, सर्व वारल्यांना गोडगोड चहा वाटला. आणि लेखिकेला आणि त्या कॉम्रेड दळवींना चहा पिण्यासाठी पातेल्या त्या कशाच्या पितळाच्या पातेल्यामध्ये त्यांना त्या साहित्यामध्ये पितळाच्या साहित्यामध्ये त्यांना चहा दिलं. आणि लेखिका म्हणतात की या सर्व वारल्यांसोबत जी चहाची पार्टी झाली ती चहाची पार्टी आम्ही आनंदामध्ये केली, असं लेखिका आपल्याला या पाठाच्या शेवटी सांगतात. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा पाठ आवडला असेल. जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनलला, त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा. धन्यवाद.